अक्षरशः कालपासूनच हैराण आहे की माझा वाढदिवस सालाबादप्रमाणे ही करताना नेहमी वेगळेपण त्या ठिकाणी जाणवत आहे। यावर्षी अगदी वेगळेपण होतं की शाळेमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक विभागामध्ये आमची मुलं ज्यावेळेस पुढे चमकताना दिसत आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या देखील ते सक्षम व्हावेत म्हणून आपल्या विभागामध्ये 3 वर्षापूर्वी सुरू करण्यात आली जी जिम आहे त्याच्या माध्यमातून काल शरीरश्रेष्ठ स्पर्धा झाल्या। त्याच्यामध्ये 200हून अधिक 55 ते 85 वजन गटातल्या खेळाडूंनी त्या ठिकाणी बॉडी बिल्डरनी सहभाग घेतला। आणि आज मी पाहिलं की आज विशेषत्वाने या ठिकाणी सोलापूर उस्मानाबादवरून आलेले डॉक्टर तांबे हाडवैद्य, त्यानंतर डायबिटीस असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा डोळे तपासणी असेल, विविध अशा प्रकारचे शिबिरं या ठिकाणी गरजू लोकांसाठी आयोजित केले। आणि आता आपण पाहतोय की काल कार्यक्रम झाला, आज पुन्हा या ठिकाणी कार्यक्रम होतोय आणि हा कार्यक्रम निश्चितपणे पैसे खर्च न करता होऊ शकतो हे देखील ह्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे आपण एखादी गोष्ट मला पाहिजे म्हणून मी तशी करून घ्यायची, त्यापेक्षा समाजाला काय अपेक्षित आहे, आपल्या हितचिंतकांना काय अपेक्षित आहे आणि त्यांना एकदा जर संधी दिली तर कसं होतंय हे मला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे। काल संधी दिली, जिमच्या माध्यमातून हजारो लोक या ठिकाणी काल उपस्थित होते। आदरणीय नाईक साहेब होते, आदरणीय संदीप नाईक, संजू नाईक होते। परंतु आज या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आमचा या ठिकाणचा खरा रहिवासी वर्ग आहे तो या ठिकाणी उत्साहीपणे या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा आनंद निश्चितपणे मला होणार आहे। आनंद याच्यासाठी आहे की एखाद्या मोठ्या पदावर गेल्यानंतर ज्यावेळेस तो पदग्रांत होतो तो माणूस, त्यावेळेची परिस्थिती आणि पाय उतार होतो त्यावेळेची परिस्थिती या देशाने सगळीकडे पाहिलेली आहे। परंतु पाय उतार झाल्यानंतर जो क्राऊड, जी गर्दी या ठिकाणी गेली 2 वर्ष मी पाहतोय, त्यामुळे आपण ह्या 20 वर्षामध्ये जे काही चांगलं पेरलेलं आहे ते निसर्गामध्ये मल्टिप्लाय होऊन उगवलेलं आहे हे आज या माध्यमातून मला दिसतं आणि त्याचा खूप मला आनंद आहे। एक दिवसाने आपलं वय त्या ठिकाणी जरी टोटलसाठी वाढत असलं तरी निसर्ग निर्मित जे आहे त्याच्यामध्ये ते वजा होत चाललेलं असतं आणि ज्यावेळेस आपण वजाबाकीच्या दिशेने जातो आणि आपल्या समाधानासाठी अधिकचं चिन्ह त्या ठिकाणी लावतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने माणूस किती स्वार्थी आहे की माझं वय 58 वर्ष झालेलं आहे, हे का सांगत नाही की तुला जे 60 वर्ष दिले होते त्यापैकी 58 संपलेले 2 शिल्लक राहिलेले आहेत। या 2 वर्षात देखील एक चांगलं काम तुझ्या हातून घडलं पाहिजे हे माणसाने नेहमी ठरवलं पाहिजे। कारण माणूस जिवंत असेपर्यंत या ठिकाणी टीकाकार असतील, तुमचे समर्थक असतील, परंतु ज्या वेळेस तुम्ही अंतिम यात्रेमध्ये निघाल त्यावेळेस खऱ्या अर्थाने सत्य तुमच्याबरोबर त्या ठिकाणी बाहेर पडत असतं आणि म्हणून कुठल्या क्षणी आपल्याला कधी बुलावा येईल हे कोणालाच सांगता येत नाही, आजपर्यंत कोणी सांगू शकलं नाही आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपलं चांगलं वागणं हेच निश्चितपणे आपल्याला वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट समाजाला देता येते हे मला या ठिकाणी गेली 58 वर्ष जाणवलं आणि त्या कृतीतनं आपण या ठिकाणी वागत राहिलो। खूप खूप धन्यवाद। सगळ्यात प्रथम माननीय सुधाकरजी सोनवणे साहेब यांना म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके मामा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आता मी जवळजवळ बघायला गेलं तर 10 ते 12 वर्ष ह्या शाळेत काम करते। एक व्यक्तिमत्व म्हणून जर तुम्ही त्यांना बघायला गेलं तर त्यांच्यासाठी शब्द कमी पडतील। एक चांगला माणूस की जो लहान असो कोणीही किंवा अगदी कोणी मोठं असून द्या त्यांच्यापर्यंत अगदी आपलेपणाने ते सगळ्यांना आपल्या करून घेतात। मुलांचं म्हणा किंवा सगळ्या शिक्षकांसाठी म्हणा की छोट्यातली छोटी गोष्ट का असेना जे त्यांना लागतं आहे, गरजेचं आहे, चांगलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते सदैव करतात। आधीही केलं आहे, ते आत्ताही करताय आणि इथून पुढे तर ऑब्व्हियसली ते करणारच असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। प्रत्येक गोष्टीत त्यांची विचार करण्याची जर पद्धती बघितली तर खरंच आपल्यापेक्षा 1000 पटीने ते पुढचा विचार करतात की मुलांना काय हवं आहे, काय नको, अगदी तंतोतंत छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ते अगदी म्हणजे लक्ष घालून की ती मुलांना उपयोगी पडणारच, त्याचा फायदाच होणार असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। वाढदिवसाच्या त्यांना पुन्हा पुन्हा लाख लाख शुभेच्छा। वयाने खूप लहान आहे मी त्यांच्यासाठी, मुलगी आहे मी त्यांची, तसं बघायला गेलं तर ते मुलीसारखं मानतात मला। खरंच त्यांना एक वडील म्हणून अगदी मनापासून लाख लाख शुभेच्छा मामा। थँक्यू।